नमस्कार मैत्रिणींनो, मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त अशी चमचमीत आपण शेवग्याची शेंग बनवलेली आहे। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी परिपूर्ण आहे, भरपूर अशा टिप्सनं। चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करतोय आणि मस्त अशी चमचमीत शेवग्याची शेंग बनवतोय। शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी शेवग्याची शेंग व्यवस्थित यावरची सालं काढून आणि मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला छोटे किंवा मोठे ज्या प्रमाणात हवे आहे त्या प्रमाणात आपण हे पीसेस कट करून घेऊ शकताय। काय होतं, यावरच्या ज्या साली आहेत त्या आपण व्यवस्थित जर शिरा यावरच्या काढून घेतल्या तर भाजी आणखीन खाण्यासाठी टेस्ट लागते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शेंग चिरण्याच्या अगोदरच व्यवस्थित धुवून घ्यायची स्वच्छ करून, आणि मग 1-2 पाण्याने धुतल्यानंतर व्यवस्थित कट करून घ्यायची। आता आपण तयारी करणार आहोत फोडणीची। आता फोडणी देण्यासाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। आता यामध्ये आपण टाकून घेतोय 1-2 ते 3 चमचे तेल। आता तुमच्या भाजीची क्वांटिटी किती आहे, तुम्ही रस्सा कितपत बनवत आहात त्यानुसार तुम्हाला यामध्ये तेल ॲड करायचं आहे। आता याला आपण जिरी मोहरीची फोडणी न देता सिंपल अशी कढीपत्त्याची फोडणी देतो। कढीपत्ता आपला तडतड झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा। काय होतं, कांदा बारीक चिरून यामध्ये टाकल्यामुळे ग्रेव्हीला तर दाटसरपणा येतोच, पण भाजी सुद्धा अतिशय मस्त अशी लागते। कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीला काय करायचा, कांदा हा बारीक चिरून टाकायचा, आणि ज्यावेळेस आपण फ्राय भाज्या करत असतो त्यावेळेस कांदा हा थोडासा जाडसर ठेवायचा। तर इथे आपल्याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित हा कांदा परतून घ्यायचा आहे, हलकासा कलर बदलेपर्यंत, तांबूस रंगाचा होईपर्यंत। नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे आपल्या मराठवाड्यामधील ज्या रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बनतात त्याचं सगळ्यात पहिल्यात नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला पाहता तर येतीलच, पण तुम्ही घरीही बनवू शकतात या आपल्या मराठवाडा किचनमध्ये, ज्या अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात रेसिपी रोज बनवत असतात। आणि आपण म्हणजे 1 वाजता रोज व्हिडिओ अपलोड करत असतो। तर इथे बघा कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतत आलेला आहे। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचा आहे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। आता टोमॅटो सुद्धा आपल्याला कांद्याबरोबरती अगदी मंद आचेवर म्हणजे परतून घ्यायचा आहे। कोणत्याही भाजीचं मैत्रिणींनो तुम्ही वाटण जर परतून घेत असाल तर नेहमी गॅसची किंवा मग तुम्ही जर ही भाजी चुलीवर बनवत असाल तर जाळ सुद्धा कमीच ठेवायचा, म्हणजे काय होतं, व्यवस्थित ते वाटण परतलं जातं, अजिबात करपट वास लागत नाही। आणि आपण घाईत जर वाटण व्यवस्थित परतून घेतलं नाही तर भाजी सुद्धा खाण्यासाठी व्यवस्थित लागत नाही। तर अगदी 1-5 मिनिट आपण व्यवस्थित टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत मौसूद याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो परतून घेत असताना काय करायचं, 1-5 मिनिट यावरती झाकणी ठेवायची, म्हणजे काय होतं, कमीत कमी वेळात टोमॅटो लवकर परतला जातो आणि अगदी मौसूद परतला जातो। तर इथं आपण 5 मिनिट व्यवस्थित टोमॅटो परतून घेतलेला आहे। खोबरे, अद्रक, लसण आणि कोथिंबीरीचं वाटण टाकत आहोत। तर इथं मी 2 चमचे वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। या वाटणामुळे भाजी अतिशय खायला छान लागते। आता व्यवस्थित 1-5 मिनिट आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। वाटण आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे, पाहू शकता। हिरव्या वाटणामुळे कलर सुद्धा अतिशय छान असा या म्हणजे ग्रेव्हीला येतो। तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मसाले। आपल्या आवडीनुसार आपण कोणतेही मसाले यामध्ये ॲड करू शकतो। तर आपण इथले घरगुतीच मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत। पाव चमचा टाकून घेतलेली आहे धना पावडर, पाव चमचा टाकून घेतोय आपण हळद पावडर, यामध्येच टाकून घ्यायचा आहे पाव चमचा काळा मसाला, आणि चवीनुसार त्यामध्ये टाकून घेत आहोत मीठ। तुमच्या भाजीची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड करू शकतं। आता इथे आपल्याला मसाले यामध्ये टाकून घेतल्यानंतर
व्यवस्थित हे सगळं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे एक 5 मिनिट एकजीव होईपर्यंत। तर इथे बघा या पद्धतीने पाणी न टाकता यामध्ये आपल्याला एक 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण टाकून घेतोय थोडंसं पाणी आणि पाणी टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे मसाले परतून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत। तर इथे बघा एक 5 मिनिट मी व्यवस्थित सतत हलवत याला परतून घेतलेला आहे। मसाले व्यवस्थित परतून घेतले की भाजी नक्कीच मस्त आणि व्यवस्थित टेस्टी लागते। आणि ह्या ज्या आपल्या रेग्युलरच्या भाज्या असतात त्या अगदी साध्या सिंपल पद्धतीनेच बनवल्या तर अतिशय टेस्टी लागतात। इथे बघा व्यवस्थित मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये जी स्वच्छ धुवून आपण ही शेंग घेतलेली आहे व्यवस्थित चिरून ती यामध्ये ॲड करायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की शेवग्याच्या शेंगाची भाजी करून बघा, खूप मस्त टेस्टी अप्रतिम याची चव लागते। आणि मी तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यात कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात बनलेली आहे, पण खायला अतिशय मस्त अशी टेस्टी बनते। तर एक 5 मिनिट आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। व्यवस्थित याला परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकताय। यामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक झाकण ठेवून व्यवस्थित याला एक उकळी घ्यायची आहे 5 मिनिट अगदी मंद आचेवर। आता इथे आपण एक 5 मिनिट व्यवस्थित याला या पद्धतीने उकळी घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली शेंग तयार झालेली आहे। आता मी इथं या प्रमाणात 1 ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, त्यामुळे मला इथं तिळाचं कूट म्हणा किंवा शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकण्याची आवश्यकता भासलेली नाही। ज्या पद्धतीने आपण याला हिरवं वाटण घातलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं त्यामुळे याला मस्त असा दाटसरपणा आलेला आहे। तुम्हाला जर जास्त दाटसर अशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे शेंगदाणा कूट ॲड करा किंवा मग 2 चमचे तिळाचं कूट ॲड करा। आता यामध्ये आपण टाकून घेतोय वरून कोथिंबीर। नेहमी कोथिंबीर भाजीमध्ये टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करून म्हणजे व्यवस्थित याला वाफ द्यायची, त्यामुळे काय होतं कोथिंबीरीचा जो फ्लेवर आहे तो याला व्यवस्थित बसतो। तर इथे आपली तयार झालेली आहे भाजी। तर नक्की तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी ट्राय करून बघा। आता ही भाजी मी एका डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते। चला मग बघा कशी झालेली आहे भाजी। तुम्ही सुद्धा करून आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने शेवग्याची शेंग जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला मग उद्या भेटू आपण 1 वाजता अशीच काहीतरी चमचमीत पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।